आरबीआयचं नववर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर झालंय. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रेपो दरामध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच 0.25% घट झाल्यानं बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याजदर कमी होणार आहे. याचा थेट फायदा कर्जदारांना होणार आहे. आता होम लोन EMI वरती याचा थेट परिणाम होणार आहे. कसा ते जाणून घेऊयात. उदाहरण, होम लोन रक्कम आहे 40 लाख, कालावधी आहे 30 वर्ष, मूळ व्याजदर आहे 8.50%. EMI पूर्वी तुम्ही 30,775 रुपये भरत होतात, पण नवीन व्याजदरानुसार 8.25% आणि आता EMI तुम्हाला भरावा लागणार आहे 30,051 रुपये. बचतीचा हिशोब जाणून घेऊयात. प्रत्येक महिन्याला बचत होईल 706 रुपये आणि प्रत्येक वर्षाला बचत होईल 8,472 रुपये. आता रेपो रेट म्हणजे काय ते जाणून घेऊयात. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक बँकांना जी दराने कर्ज देते तो दर. RBI हा दर कमी करत असेल तर बँकांनाही ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याजदर कमी करता येतो. कोणत्या कर्जावर परिणाम होईल? फ्लोटिंग रेट असलेलं होम लोन, शिक्षण कर्ज, व्यावसायिक कर्ज, वाहन कर्ज जर काही बँकांमध्ये अवेलेबल असेल तर. तुम्ही याच्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचं होम लोन फ्लोटिंग रेटवर आहे का हे तपासा. नवीन व्याजदर लागू होतोय का हे बँकेसोबत संपर्क करून तपासा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असल्यास टॉप अप किंवा रिफायनान्सचा पर्याय तुम्ही तपासू शकता. तुमचं मत काय आहे? RBIच्या निर्णयामुळे तुमच्यावरती नेमका काय परिणाम होतोय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.